पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत पाकिस्तान संबंध ताणले गेलेत। यामध्ये दोन्ही राष्ट्रांनी एकमेकांच्या नागरिकांना देश सोडून जायला सांगितलंय। या कारवाईमुळे कुणी लहानगा आईपासून दुरावतोय तर कुणी बहिणीला सोडून परतताना अडकून पडलाय। पाहूया सीमेवर तणाव असताना दोन्ही देशातल्या सामान्य नागरिकांच्या मनामध्ये कशी कालवा कालव सुरू आहे त्याचा रिपोर्ट। जरा सा भी रहम नहीं आ रहा बच्चे पर। वो कैसे रहेगा अपनी माँ के बिना बच्चा? कैसे रहेगा वो बच्चा अपनी माँ के बिना? आप खुद भी जो सोचो, बच्चे को बुखार में पड़ रहा है वो बच्चा। देखिए प्लीज प्लीज आप लोग इस तरह से माओ को बच्चों से अलग मत करो। यहाँ बहुत सारी लेडीज है जो जिनके बच्चे वहाँ आए हैं, वो खुद यहाँ आए, उनके बच्चे यहाँ फंस गए। प्लीज ऐसे मत करो, माओ को बच्चों से अलग मत करो, रिश्ते मत टूटवाओ। वाघा आणि अटारी बॉर्डरवर सध्या भारतातून पाकिस्तानात जाणाऱ्यांची आणि तिकडून इकडे येणाऱ्यांची हीच अवस्था आहे। पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांनी आपापल्या बॉर्डर बंद केल्या, पण त्याच्या परिणामांचा सामना करताना दोन्हीकडच्या सामान्य नागरिकांचे डोळे भरून आले। यातील काही महिला अशा आहेत ज्या जन्मानं भारतीय नागरिक असल्या तरी त्यांचं लग्न पाकिस्तानातल्या व्यक्तींशी झालंय, त्यामुळे बॉर्डर क्रॉस करायला त्या परवानगी मागतायत। पाकिस्तान में शादी होके गई हूँ कराची में, और यही दिल्ली की रहने वाली हूँ। मैं अपनी माँ से यहाँ मिलने आई थी, उनकी तबीयत बहुत खराब थी। जब फादर की डेथ हुई मैं तब भी नहीं आ सकी। मैं 6 साल बाद अब अपनी माँ से मिलने आई थी, तो मुझे इस तरह से जाना पड़ रहा है। लेकिन अब भी ये लोग मना कर रहे हैं, जाने नहीं दे रहे। 2 दिन से हम यहाँ आ रहे हैं। कल भी हम यहाँ सुबह 6 बजे के आए हुए। हमारे छोटे छोटे बच्चे ये भी परेशान हो रहे हैं कि इनको भी जाना है। रईस अहमद नावाची व्यक्ती आपल्या बहिणीला सोडण्यासाठी इथे आली होती, मात्र त्यांच्या जाण्याचा मार्ग सध्या बंद झाल्यामुळे ते अडकून पडलेत। सध्या अमृतसरच्या एका हॉटेलमध्ये त्यांनी आसरा घेतलाय, तर त्यांचं कुटुंब पाकिस्तानात आहे। आई भारतीय पण मुलं पाकिस्तानी, मुलांचे वडील दुबईमध्ये, अशी भयंकर अवस्था असलेल्या सबरीनचं दुःख आणखी वेगळं आहे। आपली मुलं आता कुणाच्या भरोशावर सोडून जाऊ असं म्हणत सबरीनचा ऊर दाटून आलाय। ही सबरीन भोपाळमध्ये राहणारी आहे। तिचं पाकिस्तानमध्ये लग्न झालंय, पण तिचं नागरिकत्व अजूनही भारतीयच आहे। पाकिस्तानमध्ये ती टुरिस्ट व्हिसावर राहत होती। सबरीनला एक 1.5 वर्षांचा आणि एक 6 वर्षांचा मुलगा आहे। ही दोन्ही मुलं सध्या भोपाळमध्ये तिच्याकडे राहत होती आणि या दोन्ही मुलांना पाकिस्तानात पाठवण्याचे आदेश देण्यात आले। पासपोर्ट को नया बनवाना था, पासपोर्ट मेरा एक्सपायर होने वाला है, उसके लिए मैं